नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 ज्याला आपण शॉर्टमध्ये CVC ॲक्ट असं म्हणतो, म्हणजेच द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ॲक्ट 2003 या कायद्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. डिटेल नोट्स आपण यामध्ये पूर्ण कव्हर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, हा जो कायदा आहे या कायद्यावर आधारित बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हे प्रश्न बघायला मिळतं. काही ठिकाणी BCom, BBA, MBA या विद्यार्थ्यांसाठी ह्या कायद्यावर आधारित सिलेबस आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय दक्षता आयोग या कायद्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित आणि सोप्या भाषेत या ठिकाणी समजावून सांगितली जाणार आहे. आपण जर आपल्या या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा, सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा हा जो कायदा आहे तो कायदा कधीचा आहे? 2003. ठीक आहे, लक्षात घ्या. केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003. बघा, भारतामध्ये सन 1962 मध्ये नियुक्त भ्रष्टाचार प्रतिबंध समिती, ज्याला आपण संतानम समिती असं ओळखतो, 1962 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध समिती, ज्याला संतानम समिती म्हणून ओळखले जाते, तिने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर कोणती समिती? संतानम समिती. कधी? 1962 मध्ये ही समिती स्थापन झाली होती. तर त्यांच्या अहवालाच्या आधारावर भारतात 11 फेब्रुवारी 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आली. लक्षात घ्या, तारीख कधी स्थापन झाली बघा, 11 फेब्रुवारी 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. सरकारी कर्मचारी अथवा जनसेवकांच्या कार्यातील प्रामाणिकपणाचा अभाव व तसेच अधिकारी भ्रष्टाचार संशयित अथवा आरोपी आहेत तेथे चौकशी करण्याचा अधिकार या आयोगाला आहे. ठीक आहे, पुढे आपण सर्व माहिती बघणार आहे. सन 1998 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग कायद्याचा मसुदा लोकसभेत सादर करण्यात आला, परंतु तो अयशस्वी झाला. सुरुवातीला कधी सादर करण्यात आला होता? तर 1998 मध्ये. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर 2003 मध्ये पुन्हा हा मसुदा लोकसभेत सादर करण्यात आला व ते संसदेने त्यावेळी पारित केला. त्यास राष्ट्रपतींची मान्यता मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे, कोणतेही जर कायदा असतील तर त्यावर राष्ट्रपतींची मान्यता असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग कायदा 11 सप्टेंबर 2003 रोजी अस्तित्वात आला. बघा, स्थापना 11 फेब्रुवारी 1964 आणि कायदा जो आहे तो कधीचा आहे? 11 सप्टेंबर 2003 रोजी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आणि केंद्रीय दक्षता आयोगाचं जे मुख्य कार्यालय जे आहे, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर बघा, यानंतर सगळ्यात महत्त्वाचं केंद्रीय दक्षता आयोगाचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ह बघूयात आपण. तर खूप महत्त्वाचा पार्ट आहे. केंद्रीय दक्षता आयोग भ्रष्टाचार रोखणे हे या आयोगाचं मुख्य उद्देश आहे किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करते. बघा, केंद्रीय दक्षता आयोग जे आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्य करते व त्याचबरोबर भ्रष्टाचार होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर प्रशासकीय कार्यातील प्रामाणिकतेचा अभाव असणाऱ्या प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या सरकारी नोकरांच्या कामाशी चौकशी करणे, भ्रष्टाचार संदर्भात संशयित अथवा आरोपी अधिकारी यांची चौकशी करणे, सरकारी सेवक, केंद्र तसेच राज्य प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार संदर्भात चौकशी अथवा कारवाई करणे हे मुख्य उद्देश आहेत. व त्याचबरोबर केंद्रीय राज्य कायद्याद्वारे स्थापन झालेले महामंडळ, सरकारी कंपन्या
केंद्र सरकारच्या मालकी व नियंत्रणाखाली स्थानिक प्रशासन संस्था यांच्यावर प्रासंगिक घटनांची चौकशी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत करणे. तर बघा मित्रांनो, या कायद्याचं जे मुख्य उद्देश आहे थोडक्यात लक्षात ठेवा, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर किंवा संशयित अधिकाऱ्यावर चौकशी करणे, तपास करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी हा संस्था, हा जो आयोग आहे तो आयोग कामकाज करते. हा एक महत्वाचा उद्देश आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे, तर आणखी काही महत्वाची माहिती जी आहे आपण पुढे बघूयात. हा, तर बघा, कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्र काय बघा, तर केंद्रीय दक्षता आयोग जे आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणकोणते अधिकारी वर्ग किंवा कोणकोणते संस्था येतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं, अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस अंतर्गत निवड झालेले अधिकारी वर्ग. बघा, भ्रष्टाचारी अधिकारी संशयित असतील असं जर आयोगाला वाटत असेल तर त्यावेळी आयोग या अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस अंतर्गत निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करू शकते, तपास करू शकते. ठीक आहे, त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा, ज्याला आपण IAS असं म्हणतो, भारतीय पोलीस सेवा, त्याला आपण IPS असं म्हणतो, भारतीय वन सेवा IFS, आणि केंद्र सरकार, राज्य सरकार ग्रेड A चे अधिकारी, वर्ग 1 चे अधिकारी सर्व, भारतीय रिझर्व्ह बँक आहे, नाबार्ड आहे, आणि त्यानंतर केंद्र राज्य सरकारच्या कायद्याने स्थापन झालेली कोणतीही कंपनी किंवा संस्था, आणि त्यानंतर सरकारच्या मालकीची कंपनी यावर देखरेख ठेवणे. बघा, हे आहे कार्यक्षेत्र कोणाचं, तर केंद्रीय दक्षता आयोगाच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा एक महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हे पण आपल्याला MCQ मध्ये हा प्रश्न पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, कन्फ्यूज होण्यासारखे प्रश्न आपल्याला या घटकावर येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे, हा बघा, दक्षता आयोगाचं गठन. ठीक आहे, तर आयोगाची स्थापना जी आहे, स्थापनामध्ये काय सांगायचं आपल्याला, हा जो आयोग आहे केंद्रीय दक्षता आयोग या नावाने मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, केंद्रीय दक्षता आयोग या नावाने या मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे, आणि सदर आयोगाचे जे मुख्य कार्यालय आहे, हेडक्वार्टर. ठीक आहे, हेडक्वार्टर कुठं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता आयोगाचे सदस्य किती असतात, तर लक्षात घ्या, सदस्य जे आहेत ते एक अध्यक्ष आणि 2 सदस्य अशी ही रचना आहे. ठीक आहे, अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष हे प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत. 29 मे 2023 पासून ते कार्यरत आहेत. सध्याचे CVC चे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत, प्रवीण कुमार श्रीवास्तव, 29 मे 2023 पासून. ठीक आहे, आणि इतर 2 सदस्य, बघा 2 सदस्य आहेत, त्यामध्ये AS राजीव आणि प्रवीण वशिष्ठा. ठीक आहे, हे 2 सदस्य या ठिकाणी आहेत, हे पण नाव लक्षात ठेवा. अध्यक्ष जे आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. आता जर केंद्र सरकारला आवश्यक वाटलं, लक्षात घ्या, केंद्र सरकारला आवश्यक वाटल्यास अधिकाऱ्यांचा जबाबदारीच्या पूर्ततेसाठी एका सचिवाची नेमणूक करेल. ठीक आहे, एक अध्यक्ष आणि 2 सदस्य, आणि जर समजा केंद्र सरकारला आवश्यक वाटलं तर त्यासाठी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अजून एका सचिवाची नेमणूक करू शकते. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी आयोगाचं गठन आपल्याला बघायला मिळतं, स्थापना आहे, सदस्य आहे. आणखी काही मुद्दे आहेत. सदस्यांची नियुक्ती कशी होती बघा, सदस्यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती करतात. लक्षात घ्या, नियुक्ती राष्ट्रपती करतात, आणि त्यासाठी एक समिती असते. त्या समितीमध्ये काही व्यक्तींचा समावेश असतो. बघा, नियुक्ती समितीमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असतो. त्यामध्ये प्रधानमंत्री असतात, स्वतः अध्यक्ष असतात. ते प्रधानमंत्री हे त्या समितीचे अध्यक्ष असतात, निवड समितीचे अध्यक्ष. गृहमंत्री हे सदस्य असतात, आणि त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेता सदस्य. ठीक आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते जे असतात ते देखील या ठिकाणी सदस्य म्हणून निवड समितीमध्ये त्यांचा समावेश असतो. ठीक आहे, प्रधानमंत्री अध्यक्ष असतात, गृहमंत्री सदस्य असतात, आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता, ठीक आहे, ते देखील या ठिकाणी सदस्य असतात निवड समितीमध्ये. आणि त्यानंतर कार्यकाळ जे आहे बघा,
दक्षता आयुक्त आणि सदस्यांचा जो कार्यकाळ आहे 4 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे एकदा निवड झाली की ते 4 वर्ष किंवा त्यांचं वय वर्ष 65 पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी ते या दक्षता आयोगामध्ये आपली भूमिका, आपले कार्य, आपली सेवा या ठिकाणी ते पूर्ण करतात. ठीक आहे. वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा 4 वर्ष इतका हा तुमचा कार्यकाळ असतो. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पदावर कार्य करत नाहीत. वेतन व भत्ते, आता अध्यक्ष जे असतात त्या अध्यक्षांचं जे वेतन आहे किंवा जे भत्ते असतात ते युपीएससीचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या समान असते आणि सदस्य जे आहेत त्या सदस्यांचं वेतन हे युपीएससीच्या सदस्यांच्या समान असते. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची माहिती बघा, केंद्रीय दक्षता आयुक्त आणि दक्षता आयुक्त यांचे निष्कासन पदच्युती. ठीक आहे. कोणकोणत्या कारणामुळे बघा बडतर्फ केले जाते. तर सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रपती त्यांना हटवतात. ठीक आहे. दुसरं आहे, गैरवर्तणूक किंवा पदावर काम करण्यास अपात्र असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पदावरून हटवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, न्यायालयाच्या द्वारे तपासणी चालू असल्यास पुढील आदेश येईपर्यंत त्यांना राष्ट्रपती निलंबित करू शकतात किंवा कामावर हजर राहण्यास मनाई करू शकतात. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर सदर व्यक्तींना दिवाळखोर घोषित केले गेल्यास त्यांना या ठिकाणी पदावरून हटवतात. दिवाळखोर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. दिवाळखोर म्हणजे काय बघा, जर समजा त्या व्यक्तीचं त्याच्या संपत्तीपेक्षा जर देणं जास्त झालं असेल तर अशा वेळी आपण त्याला दिवाळखोर असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा 50 लाख रुपये संपत्ती आहे आणि देणं आहे समजा 1 करोड. ठीक आहे. म्हणजे सगळी संपत्ती विकून देखील जर तिचं देणं जात नसेल, देणी पूर्ण होत नसेल, कर्जाची परतफेड होत नसेल तर अशा व्यक्तीला आपण दिवाळखोर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पदावरील कामादरम्यान अशी व्यक्ती इतरत्र जर दुसरीकडे पगारी नोकरीत कार्यरत असेल तर त्याला पदावरून काढलं जातं. त्यानंतर शारीरिक अथवा मानसिक कारणामुळे अशी व्यक्ती पदावर योग्य नाही असं जर राष्ट्रपतीचं मत असेल तर त्यावेळेस देखील त्यांना पदावरून काढून टाकलं जातं. सदर व्यक्तीचं कार्य बेकायदेशीर होण्याची संभावना असल्यास, बघा संशय, जर त्यांच्याकडून जर बेकायदेशीर काही कार्य होणार आहे असं जर संशय असेल तरी देखील त्यांना त्या पदावरून काढून टाकला जातो आणि सदर व्यक्ती इतर कोणत्याही संस्थेमध्ये भागीदार असल्याचे समजल्यास त्यांना त्या पदावरून हटवतात. ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा जे भाग आहे, आयोगाचे कार्य आणि अधिकार. बघा, दिल्ली विशेष पोलीस आस्थापनावर अधीक्षण करण्याचा अधिकार आहे, ज्याला आतापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 आणि फौजदारी संहिता 1973 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार होता. ठीक आहे. दुसरं आहे, दिल्ली आस्थापनामार्फत चालू असणाऱ्या तपासणीचा आढावा घेणे. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करणे अथवा तपासणी करणे हा एक अधिकार आहे. त्यानंतर केंद्र सरकारची विविध मंत्रालये किंवा केंद्र सरकारच्या कायद्याने अथवा कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी संस्था यांच्या प्रशासनावर देखरेख ठेवणे. आयोग कोणत्याही व्यक्तीकडून तक्रारीची प्रकरणाची चौकशी करू शकतो. चौकशी संबंधी आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार प्राप्त होतात आणि एखाद्या अधिकाऱ्याने जर माहिती देण्यास टाळाटाळ केली असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यास प्रति दिवस 200 ते 25,000 रुपये इतका दंड करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय दक्षता आयोग यावर आधारित अगदी थोडक्यात जी महत्वाची माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर हे PDF तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही तिथून ते जॉईन करू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन व्हा किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर माय कॉमर्स लॅब असं सर्च करा, तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो,
चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.